ज्या बिल्डिंग मध्ये आम्ही राहायचो तिकडे सगळे सिंधी राहायला होते ठाण्याला. ते मराठी जरा बिघडलं होतं, मला सिनेमातून काढून टाकलं. हिंदी सिनेमा मी करत होते. एका नवीन प्रोड्युसरने छोटं बजेट आहे, नवीन मुलगी घ्यायची म्हणून मला घेतलं होतं आणि तो सिनेमा आमचा गोल्डन जुबली झाला. जेव्हा रेखाचं शूटिंग होतं, जेव्हा रेखाची डेट होती त्यावेळेस मुंबई काही कारणामुळे बंद होता. जितेंद्रला तर अगदी मी आज भेटायला गेले आणि ते म्हणे अच्छा कब शूटिंग करना है, मेरे पास खाली परसों की डेट आहे. माझ्याकडे गाणं नाही, सेट नाही, गाणं पण नाही, काही नाही. मी एका दिवसामध्ये गाणं रेकॉर्ड केलं, एका दिवसात सेट लावलेला आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग केलंय. गुलछडी सिनेमामध्ये तनुजा माझ्या आई झालेल्या आहेत आणि नेमके आमच्या डायरेक्टर आजारी पडले. तर काय नाही, आम्ही चूल मांडली तिकडे, मीच सारवलं सगळं आणि त्या बैलांना, समोरच्या झाडांना 2 बैल बांधली आणि आम्ही सीन केला. इव्हन माझ्या फायटरच्या माझ्या कोणाबरोबर तरी स्टाफ मध्ये काहीतरी भांडण मिळून झालं त्याचं. तर होणार नाही, हमको अभी क्या भी तिकीट दो, हम अभी क्या भी जाएगा. द्या रे याला तिकीट, जाऊ द्याला. संपूर्ण शूटिंग आहे तू गुलछडी बघ. तनुजा मागे पळते वगैरे, ऍक्शन वगैरे सगळे आहे, ती सगळी मी घेतली. नो फाईट मास्टर. माझं कुठचंही काम कोणामुळे हे कधी थांबलेलं नाहीये. नमस्कार मंडळी, मी कंचन अधिकारी यांच्या शोला आलेली आहे, यांच्या पॉडकास्टला आलेली आहे आणि आमच्या गप्पा एवढ्या सुंदर, कारण ह्याच एवढे प्रश्न गमतीचे करतात, त्यामुळे खूप सुंदर शो झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी अगदी आनंदाने बघावा. कांचन अधिकारी ह्या शोला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करते माझ्या पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे द कांचन अधिकारी शो. मंडळी, पॉडकास्टला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं म्हणजे फारसं काही करायचं नसतं. जेव्हा आपला पॉडकास्ट युट्यूबवरती अपियर होतो त्याच्या राईट हँड साईडला सबस्क्राईबचं एक बटन असतं, त्याला फक्त एक क्लिक मारायचा असतो. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात. तिसरी गोष्ट, अतिशय उत्तम माणसांना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, तेव्हा त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि त्याचमुळे हे सर्व जे एपिसोड्स आहेत ते जर तुम्ही सबस्क्राईब केले तर तुमच्याकडे ते ऑटोमॅटिकली तुमच्या यूट्यूबवरती पोहोचतील आणि तुम्हाला ते सहजपणे बघायला मिळतील. सो त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मंडळी, मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ ही दादासाहेब फाळके या एका मराठी माणसांनी रोवलेली आहे आणि त्यानंतरच असंख्य मराठी माणसांनी असंख्य मराठी चित्रपट, त्याचबरोबर हिंदी चित्रपटही बनवले. अशीच एक बेधडक डॅशिंग मुलगी मराठी चित्रपटामध्ये आली आणि आपल्या नृत्याने तिने सर्वांना भुरळ पाडली. ती पहिल्यांदी बालकलाकार म्हणून आली, त्यानंतर सहकलाकार झाली आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून आपल्या समोर आली. अशी ही जी डॅशिंग अभिनेत्री होती ती पुढे जाऊन चक्क निर्माती, दिग्दर्शिका बनली आणि नॉट ओनली दॅट, ती चक्क वितरण पण स्वतःचं चित्रपटाचं करू लागली. तर मंडळी, आजची आपली पाहुणी आहे ती मराठी चित्रपटातील बेधडक डॅशिंग निर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री, वितरक, सब कुछ, वन मॅन इंडस्ट्री, सुषमा शिरोमणी. नमस्कार सुषमाताई, अँड वेलकम टू माय पॉडकास्ट द कांचन अधिकारी शो. थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सुषमाताई, इतकी वर्ष आम्ही तुम्हाला बघत आलेलो आहोत आणि ते म्हणजे प्रत्येक चित्रपटामध्ये काहीतरी वेगळं, आणि तुमच्या बरोबर समोर दिग्गज लोक होती, ती म्हणजे दादा कोंडके होते, तेव्हा व्ही शांतारामजी यांचे चित्रपट यायचे आणि अशा काळामध्ये न घाबरता, न काही हे करता, आणि मी म्हणेन की फिअरलेस नादिया, नंतर मराठीतली जर कोण फिअरलेस नादिया असेल तर सुषमाताई तुम्ही आहात. सर, कसा होता तो काळ, मला सांगा पाहू. नाही, काळ तो होता मोठ्या लोकांचाच, दादा कुंडकेंचा, शांताराम बापू अण्णांचा वगैरे. आणि मी नुकतीच एक सिनेमा बनवला होता त्याच्या अगोदर, एक तेवढं सोडून बोला म्हणून. पण तोही गाजला होता जबरदस्त. तोही म्हणजे होता पण वेगळा होता. हो. तर पण एक लहानपणापासून असं वाटायचं की मराठी सिनेमा तोच लावणी चालू आहे, किंवा पाटलाचा वाडा, हो, किंवा ती पाटील आणि तमासगिरी वगैरे. आणि पाटलांच्या घरी पण जर सून वगैरे असेल तर तिने आपली डोक्यावरून पदर वगैरे, तर तो आपली परंपरा आहे. पण अगदी तिने आतमध्ये, दाराच्या आतमध्ये उभं राहूनच विचारायचं किंवा तिथूनच बोलायचं, तिला परवानगी नसायची लोकांसमोर यायची. तर असं वाटायचं की हा थोडासा हे बदललं पाहिजे थोडंसं.
तर त्या हिशोबाने काय कोणास ठाऊक, मला तेवढं काय माझं वय पण नव्हतं जास्त, थोडं बालिशच होते आणि असं वाटलं आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि त्यातून मी एक विचार करून केलेलं नाहीये, पण विचार हा होता की काहीतरी वेगळं करायचं. आणि त्या हिशोबाने तेवढं सोडून बोलामध्ये पण माझाही पाटलाचा वाडा वगैरे घेतला होता. पण नंतर मग ती हिरोईन येते, ती अन्यायाच्या विरुद्ध उभी राहते. त्या हिशोबाने नंतर मग भिंगरी सिनेमा बनवला. हो, भिंगरी, फटाकडी, मोसंबी, नारंगी किती नावं घेऊ तेवढी थोडी आहेत. आणि तुमचा प्रवास जो बघितला तर तो सेहरा चित्रपटात म्हणजे अण्णाजींच्या बरोबर सुरू झालेला, जितेंद्र वगैरे यांच्यासमोर म्हणजे बालकलाकार, तिथून रेखा वगैरे यांच्या बरोबर सहकलाकार, त्याच्यानंतर मराठी चित्रपटातली एक डॅशिंग अभिनेत्री आणि एवढं सगळं एका गावातनं आलेल्या, एका साध्या सरळ कुटुंबातून आलेल्या मुलीला हे चित्रपट सृष्टीसारखं एवढं चंदेरी असे दुनिया ज्याला आपण म्हणतात. सो कसं तुम्हाला ते डिफिकल्ट पडलं, कसं तुम्ही ते डिफिकल्ट तर फार होतं, कारण आमचं कुटुंब जे शेतकरी कुटुंब होतं आणि आमच्या घरामध्ये मुली म्हणजे बांगडी घालून सुद्धा हात बाहेर काढू शकत नव्हते बांगडीशिवाय. एवढं म्हणजे असं डिसिप्लिन त्याला. पण त्यातून एक मी जन्माला आले. एक म्हणतात ना, एक काही कोणीतरी असं जन्माला येतं विचित्र कोणीतरी कुटुंबामध्ये. आणि मला डान्सचा खूप आवड होती लहानपणापासून. तुम्ही शिकलायत ना शास्त्र सुद्धा? पण चोरून चोरून शिकले सुरुवातीला. कथ्थक शिकले, भरतनाट्यम शिकले, वेस्टर्न डान्स शिकले. अरे वा. डान्स मध्ये सगळे प्रकार केले. आणि नंतर मग जेव्हा सिनेमात काम, लहान मुलांमध्ये तर जायची शाळेच्या ह्याच्यामध्ये, हिंदी सिनेमामध्ये त्यावेळेस. आणि प्रथम मला दत्ता माने हे आमच्या घरचे ओळखीचे लोक होते. तर ते कधीतरी घरी यायचे. तर त्यांच्या मनात असं आलं की हिला एखादं डान्सचं काम द्यायला पाहिजे. तर त्यांनी मला एका सिनेमामध्ये घेतलं. आणि त्या सिनेमामध्ये घेतल्यानंतर असं बऱ्याचशा म्हणजे 3-4 जणी होतो आम्ही. पण ते काही मला काही तिकडे त्या सूट नाही झाले ते कॅरेक्टर वगैरे. तर मला सिनेमातून काढून टाकलं काढून टाकलं. म्हणजे सूटच नाही ना, जरा हिरोईन सारखी नव्हतेच ना. म्हणजे नुकतीच मी 5वी-6वीतून निघालेली आणि त्या 4-5 जणी हिरोईन मध्ये म्हणे चालून जाईल. पण नंतर काढून टाकलं. तर मी अख्ख्या प्रभात स्टुडिओमध्ये रडारड गोंधळ घालायला सुरुवात केला. मग मला त्या सिनेमामध्ये शेराज सभाशेर मध्ये एक डान्स करायला दिला. पण त्या डान्समुळे काय झालं, मला सगळे डान्सचेच पिक्चर मिळायला लागले आणि कोणाला असं वाटलंच नाही की ही मुलगी दुसरं काही करू शकते. मग डान्स 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 डान्सच सगळा चालू राहिला. मग राजा परांजपेंच्या इकडे शूटिंग मध्ये एकदा मी शूटिंग बघायला गेले होते. त्यांनी मला मग गुरु किल्लीमध्ये एक डान्स पण दिला आणि त्याच्यानंतरच्या पिक्चर मध्ये मग मला कॅरेक्टर पण दिलं. पण मराठी पण, कारण लहानपणापासून इंग्लिश शाळेत जायची. ज्या बिल्डिंग मध्ये आम्ही राहायचो तिकडे सगळे सिंधी राहायला होते ठाण्याला. ठाण्याची आहे मी. आणि मग ते मराठी जरा बिघडलं होतं. त्यामुळे ते शूटिंग मध्ये लोक गमती करायचे, हिचं मराठी कशी, मराठी मुलगी नाहीच आहे, ही स्वतःला कशी मराठी बोलते वगैरे. पण त्या सिनेमामध्ये आल्यामुळे, राजाभाऊंच्या सिनेमामध्ये आल्यामुळे लोकांना असं वाटलं की नाही, राजाभाऊंनी घेतले म्हणजे काहीतरी आहे. मग त्या एक प्रकार सुरू झाला. मग मराठी सिनेमा केले आणि मग मराठी सिनेमामध्येच मग हिरोईनचं काम मिळालं. एक पहिला कुठला चित्रपट ॲज अ हिरोईन? तसं पाहिलं तर एक रंगू बाजारला जाते म्हणून, रामडवरी म्हणून होते, त्यांनी तो सिनेमा केलेला. पण नंतर मग दत्ता गायकवाड म्हणून होते, दत्ता गायकवाड, त्यांचे बरेचसे सिनेमा, थांब लक्ष्मी, कुंकुला होते, पाटलाची सून, ह्याच्यामध्ये मी साईड कॅरेक्टरला होते. कधी नायकिणीचं काम, कधी काही असं डान्सचं काम वगैरे वगैरे. आणि त्यांनी एक पिक्चर दामकरी काम अनाउन्स केलं होतं, मेजर हिट पिक्चर. तर त्यामध्ये अगोदर त्यांनी आशा काळेला घेतलेली, पण त्यांचं काय माहित नाही त्यांचं काय झालं. पण नंतर मग त्यांनी मला त्या सिनेमामध्ये ॲज अ हिरोईन घेतली. आणि त्यानंतर हिरोईनची कामं मिळायला लागली मात्र. पण आपण स्वतः निर्माती म्हणून पुढे यावं
आणि एवढा पैसा म्हणजे गाठीशी होता तेव्हा? नाही, घरची आमची परिस्थिती तशी फारच गरीब होती. हा. म्हणजे मीच एकटी कमवती होती तसं पाहिलं तर. अच्छा. घरामध्ये तसं आमचं कमवणारं कोणी नव्हतं. हा. पण माझी धडपड ही नेहमी असायची. तर हिंदी सिनेमामध्ये कधी ते कॅरेक्टर रोल, कधीतरी छोटे रोल किंवा ॲज अ डान्सर म्हणून मी कामं करायचीच होते. हा. आणि तसं चाललं होतं. पण मराठी मग असं वाटलं की आपण काहीतरी हे कुठपर्यंत करत राहायचं. मला ती पहिल्यापासून माझ्यामध्ये आहे की आपण आणखी काहीतरी करायला पाहिजे, आणखी काहीतरी करायला पाहिजे. तर मग मी एक सिनेमा जो मी सांगितलं तेवढं सोडून बोला. एक सिनेमा मी हिंदी सिनेमा मी करत होते. त्याच्यामध्ये संपूर्ण तीर्थयात्रामध्ये मला एका नवीन प्रोड्युसरने छोटं बजेट आहे, नवीन मुलगी घ्यायची म्हणून मला घेतलं होतं. अच्छा. आणि तो सिनेमा आमचा गोल्डन जुबली झाला. ओ. तो सिनेमा फार चालला. धार्मिक सिनेमा होता. तर त्यामुळे मला धार्मिक सिनेमा सगळे माझ्या मागे लागले. मग जिकडे बघा तिकडे सती म्हणूनच चाललेली आहे मी आपली. मग संपूर्ण देवी दर्शन, मग नारद लीला वगैरे वगैरे बरेच सिनेमा, पुष्कळ सिनेमा केले ते. त्यावेळेस मला भरपूर म्हणजे लाईन शी ते सगळे धार्मिक पिक्चर मिळाले. ते एक शूटिंग चालू असताना एक राजभाई म्हणून प्रोड्युसर होते. त्यांनी कुठेतरी एक मराठी सिनेमा बनवला होता. एका मला हिरोईनचं नाव घ्यायचं नाही, त्यांना घेऊन. पण त्यांचं काहीतरी आपसात जमलं नाही. आणि ते माझ्यावर जे माझे वडील यायचे शूटिंगला, ते लोक गप्पा, आपला शॉट चालू असला की घरचे लोक गप्पा मारत बसतात. बरोबर. तर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या की मी पण हमने भी एक मराठी सिनेमा बनाया है, लेकिन अभी मेरा दिल नहीं करता है, मैं छोड़ दूंगा वगैरे वगैरे. आणि आमचे घरचे पण जरा मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यामध्ये जरा एक्सपर्ट होते. तर त्यांनी पण ऐसा होईगा तो हम करेगा वगैरे वगैरे. तर त्याला वाटलं बरं झालं पिढा टळली, कोणतरी मिळाला. त्यांना सांगितलं ओके ओके तुम्ही करा, मला काही देऊ नका, मी काही नाही, सगळा सिनेमा तुम्हीच घ्या वगैरे वगैरे. पण तो सिनेमा आम्ही करायचा म्हणून घेतलं. पण ती स्टोरी वगैरे जी आहे ती जरा आम्हाला असं वाटलं की ह्यांनी जे बनवलेलं आहे ते काय बरोबर नाहीये. तर माझ्यामध्ये एक होती, एक कुणकुण असायचीच, काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं. मग त्या सिनेमापासून मग मी रायटर पण झाले. मग स्टोरी पण बनवली. मग तेवढं सोडून मुलाची स्टोरी वगैरे आम्ही केली. पण त्याच्यामध्ये सगळे मॉडर्न प्रकार आले सगळे. हिरोईन अगदी भांडणारी, म्हणजे तडफडीने बोलणारी वगैरे वगैरे. तर त्यावेळीच्या लोकांना जी कामं करत होती लोक तिकडे, त्याच्यामध्ये चंद्रकांत मांढरे होते, चंद्रकांत गोखले होते, यशवंत दत्त होता, बरेचसे लोक रमेश होते. देवांच्या बरोबर पण तुमचे बरेच झालेत ना, रमेश देवांच्या बरोबरचे चित्रपट. हो, रमेश देव पण त्या सिनेमा. तर अशा रमेश देव पण होते त्याच्यामध्ये. सगळे मोठे लोक घ्यायची मला हौस त्यापासून पहिल्यापासून आहे. पण लोकांना असं वाटायचं काय करते ही पोरगी, ही नवीन आलेली, आत्ताच मराठीमध्ये कुठेतरी डान्स वगैरे रोल करते, कधीतरी हिरोईन बनते आणि लगेच प्रोड्युसर झाले, काहीतरी उड्या मारते आणि काय करते. काही कलाकार तर रात्रीच पळून जायचे, शूटिंग सोडूनच पळून जायचे. काय खरं नाही. हा सिनेमा ज्या काळामध्ये हिरोईन म्हणजे साडीमध्ये वगैरे असायची, त्या काळामध्ये तुम्ही चक्क पॅन्ट आणि शर्ट घातलेले. हो हो हो. म्हणजे दॅट वॉज क्वाईट, काय म्हणायचं, ते छेद देणारं असं ते व्यक्तिमत्व तुम्ही निर्माण केलं. हो, मला काय माहिती फॅशन पुढे येणार. पण तुम्हाला लोकांनी मस्तपैकी ऍक्सेप्ट केलं, विच इज अ बिग थिंग. म्हणजे मला वाटतं कुठेतरी तुम्ही, म्हणून मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मला जेव्हा आता पुरस्कार मिळाला ना गव्हर्नमेंटचा, जीवन गौरव पुरस्कार, मी माझ्या आईवडिलांचं नाव नाही घेतलं, मी माझ्या प्रेक्षकांचं नाव घेतलं. कारण ज्या प्रकारे मी जी हिरोईन मराठीमध्ये आली आणि ज्या प्रकारे जे रोल मी आणले, जो सिनेमा मी बनवला, तो अतिशय वेगळा सिनेमा. कधी लोकांनी विचारच नव्हता केला की असाही मराठी सिनेमा बनवू शकतो. मोठे मोठे सेट लावणं, मोठे मोठे हिंदीचे कलाकार आणून त्यांना आणणं. रेखा अजूनही रेखाचं कुठे कुठं जायचं हनीमूनला, एवढं गाजलेलं गाणं रती अग्निहोत्रींना आणलं तुम्ही, मौसमी चटर्जी, जितेंद्रना आणलंय तुम्ही. म्हणजे हे एवढे आणि सेट्स मोठमोठे आले. आणि मी तर त्यांचे जन्मभर मी तर ऋणी आहेच.
आणि तुम्ही म्हणजे तुमच्या त्या ह्याच्यामध्ये पण लोकांनी सांगितलं की त्यांनी एक पैसाही न घेता अगदी एक पैसा नाही घेतला इथपर्यंत की जेव्हा रेखाचं शूटिंग होतं, जेव्हा रेखाची डेट होती, त्यावेळेस मुंबई काही कारणामुळे अख्खं इंडिया बंद होता. अच्छा. म्हणजे इंडियाच बंद होता. ओके. त्यावेळेस काहीतरी झालं होतं. तर रेखा म्हणे तू काही घाबरू नको. मी सकाळी पहाटे जाऊन शांताराम बापूंच्या स्टुडिओमध्ये बसले. राजकमलला. हो, राजकमलला. हो. आणि जेव्हा म्हणजे तो काहीतरी बंद काहीतरी 7-8 वाजल्यापासून सुरू हा, होणार होते, हा. तर हे लोक त्याच्या अगोदर जाऊन बसले. स्टुडिओमध्ये बसले. जितेंद्रला तर अगदी मी आज भेटायला गेले आणि ते म्हणे अच्छा कब शूटिंग करना है, मेरे पास परसों की डेट है. तुम्ही त्याचा पहिला चित्रपट सेहरा तेव्हा तुम्हाला एवढं पाहिलं एवढं जातं. लहान. तर त्यामुळे तो मला तो म्हणाला कधी शूटिंग करायचं. तर मी म्हटलं मी तर घाबरले, मेरे पास खाली परसों की डेट आहे. हो. माझ्याकडे गाणं नाही, सेट नाही, गाणं पण नाही, काही नाही, गाणं पण नाही, रेकॉर्ड गाणं नाही, बापरे. गाणं पण नाही. मी एका दिवसामध्ये गाणं रेकॉर्ड केलं, एका दिवसात सेट लावलेला आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग केलंय. बापरे. हो. खरंच कोणाला उदार कळलं सुद्धा नाही, व्यक्तिमत्व एकदम. कोणालाही कळलं नाही की एका दिवसात सगळं घडलेलं आहे. एवढे चांगले मोसंबी नारंगी फटाकडी भिंगरी हातामध्ये चाबूक घेऊन अशी विलनना फोडून काढणारी, हे अशी इमेज तुमची क्रिएट झालेली होती. परंतु तरी सुद्धा पायामध्ये पैंजण आणि कपाळावरची टिकली सोडली नाही. तेच ना, मी माझी संस्कृती आहे ती सोडली नाहीये. मी आजही ना मी जीन्स घालते, लॉंग स्कर्ट वगैरे घालते, पण कपाळाची टिकली आणि हे मी अजूनही सोडलेलं नाहीये. हातामधल्या बांगड्या आणि हे मी अजूनही मी ते त्या माझा तो जो मराठीपण आहे मी ते काही सोडलेलं नाहीये. आणि त्यामुळे मी सांगत होते ना की मी माझ्या प्रेक्षकांचे आभार मानले, कारण ज्या प्रकारे ती जी हिरोईन आली ही लोकांनी स्वप्नात विचार नव्हती केली की अशी हिरोईन, पॅन्ट घातलेली हिरोईन, काय ब्लाउजला गाठ मारलेली हिरोईन. ते फॅशन नंतर सुरू झाल्या, नंतर त्याची मोठी फॅशन झाली. आता सुद्धा लोक आणि गोविंदा चढते, गोविंदा फोडते, बैलगाडी चालवते, बैलगाडीची रेस खेळते, हे दांडपट्टा खेळते. अशी हिरोईन कोणी विचारच नव्हती केली. पण माझ्या प्रेक्षकांनी जो मला एक दाद दिली आणि त्यांनी ऍक्सेप्ट नसतं केलं तर आज मी तुमच्या समोर नसते. एक्झॅक्टली. म्हणून तर म्हणतात मायबाप प्रेक्षक. हो, ते तेवढ्यासाठीच असतं. नाही, मी प्रेक्षकांची ऋणी आजही जे तरुण पिढी भेटतात ना, अरे आमच्या आई बाबा तुम्हाला खूप लाईक करतात. नाही, तेव्हा तू वेगळा ट्रेंड आणला तुम्ही. तो एक समाजामध्ये, म्हणजे एकीकडे दादा कोंडके यांचे सगळे कॉमेडी आणि डबल मिनिंग टाइप ऑफ सिनेमा चालत होता, दुसरीकडे व्ही शांतारामजींचे अर्थपूर्ण असे सिनेमे होते, आणि तुमचा एकीकडे वेगळाच सिनेमा चालू होता. आणि मॅक्सिमम तुमचे सिनेमे जे चाललेले ते मला वाटतं टुरिंग थिएटर्स, ज्याला आपण टुरिंगला 24 तास. हो ना, 24 तास फुल नाईट अँड डे. म्हणजे असं कधी घडलेलंच नाही, इतिहासात कधी घडलेलं नाहीये. 24 तास टुरिंग चालायची, 24 तास. हो, म्हणजे देवानी भरभरून दिलं मला, एवढं मला यश दिलं. पण माझा जो शेतकरी आहे किंवा माझा जो गावाकडचा जो माझा प्रेक्षक आहे त्याच्या अडचणी घेतल्या. मी आजच्या सिनेमात जरी मी मॉडर्न सिनेमा बनवला, हिरोईन जी होती ती अन्यायाच्या, पण कुठच्या अन्यायाच्या विरुद्ध, जे प्रेक्षकांमध्ये नाळ जोडलेली म्हणजे तो त्या अन्यायाविरुद्ध लढणारी हिरोईन आली. त्याच्यामुळे तो एक धागा जो होता तो तुम्ही बरोबर पकडून ठेवलेला होता. आणि त्यानंतर तुम्ही हिंदी चित्रपटाकडे पण वळला, म्हणजे निर्माती म्हणून पण हिंदी चित्रपट तुमचे प्यार का कर्ज आहे, दुसरा तुमचा चित्रपट आहे तो कानून आहे. सो प्यार का कर्ज मध्ये कोण कोण कास्टिंग होतं तुमचं? प्यार का कर्ज मध्ये धर्मेंद्र होते, मिठून चक्रवर्ती, कादर खान, शक्ती कपूर, नीलम, सोनम, मीनाक्षी शेषाद्री, लक्ष्मीकांत प्यारेलालचं म्युझिक. पण मल्टी स्टार कास्ट मोठं पिक्चर होतं ते, मल्टी स्टारर फिल्म आहे. अजून कानून सुद्धा माझा अजय देवगण माझा हिरो. हो, आणि मला तेच विचारायचं की आज तो A++ कॅटेगरीचा हिरो आहे. कसे होते ही माणसं तेव्हा तुमच्याकडची? अतिशय चांगले. म्हणजे मला तर कोणीही मला त्रास नाही, कधी डेट साठी नाही, कधीच नाही. कारण माझ्यामध्ये पण एक डिसिप्लिन आहे पहिल्यापासून. मी स्वतः डिसिप्लिन पाळणारी आहे. पण हे लोक सुद्धा बघतात
कोणा हे कशी म्हणजे आता कानून मध्ये मी डायरेक्टर होते अजय देवगणची. माझी स्टोरी, माझं डायरेक्शन आणि माझं प्रोडक्शन, मी स्वतः डायरेक्टर आहे. पण हे लोक बघतात की डायरेक्टर मध्ये खरंच काय गुण आहे, डायरेक्शन करण्यासारखं आहेत की नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणार की माझा पहिला शॉट मी ठेवला होता गुलशन ग्रोवरचा. एका आउटडोअरला ठेवला होता की तो विलन आहे असा मोठं शॉल वगैरे घेतोय आणि तो येतोय आणि कॅमेरा त्याला म्हणजे खालून त्याला कॅमेरा हे करतोय वगैरे. कॅमेरा मी काय, माझी एक पद्धत आहे, मी माझ्या कॅमेरामॅनला सांगते किती वेळ आहे आणि मग तो म्हणेल 20 मिनिटं, अर्धा तास किंवा काही, मग मी आउट. मग मी अर्ध्या तासानेच येणार, मी मध्ये कुठेही विचारणार नाही तू तयार आहेस की नाही आहेस. तर मी आल्यानंतर माझा कॅमेरामॅन असा बसलेला, तर मी म्हटलं काय झालं, तर नाही चले शॉट लेते. म्हटलं नाही कुछ बोलो ना, क्या हो गया. मग कोणी सांगितलं की तो गुलशन सांगतो इकडून अशी लाईट मारा, असं करा तसं करा, मी असा येतोय वगैरे वगैरे. ठीक आहे काय. मी जरा बसले ना, गुलशनजीना बोलवलं. गुलशन म्हटलं आपण काय करता. नहीं अभी शॉट लेने का है, मैं तो एक्टर हूँ. बोले एक्टिंग है, एक्टिंग करिए ना. एक्टर है, एक्टिंग करिए, कैमरामैन का काम है लाइटिंग करने का. देखिए मैं भी बीच में आई क्या उनको सिखाने, इधर से लाइट मारो उधर से लाइट मारो, उनका काम है, उनको सीन बता दिया है. त्यानंतर आयुष्यभर गुलशन कधी मध्ये बोलला नाही. आणि तुम्हाला खरं वाटणार, त्याचं रील आहे, त्याचं एक स्वतःचं इंटरव्ह्यूचं रील बनवलेलं आहे. मला खूप म्हणजे आश्चर्य वाटलं. त्याच्यामध्ये माझ्या शॉट आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या डायरेक्टरांचे शॉट आहेत, तसेच त्यांनी माझे घेतलेले शॉट त्यांनी त्यात वापरलेले आहेत. म्हणजे इट्स रिस्पेक्ट. आय एम रिअली थँकफुल. आणि खूप छान वागले लोक, खूप छान. अजय देवगणची कसं काय होतं. अजय देवगण म्हणजे नवीन असताना माझ्या घरी यायचा. अच्छा. पहाटे जायचा एक्सरसाइज करायला आणि तसंच यायचा. मग मी कधीतरी सकाळी उठले की बघायचे, अरे हा आला. त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक पिक्चर अनाऊन्स केलं होतं, हसीना मान जाएगी. त्याच्यामध्ये करिश्मा कपूरला साईन केलं होतं. ते टायटल मी दिलं नंतर. तर हा येऊन बसायचा, तर चाललं होतं. तर मध्ये हसीना मान जाएगी करायचं होतं. त्याच्यामध्ये करिश्मा कपूर हिरोईन, तिचं ते प्रेम कैदी त्यावेळेस खूप गाजलं होतं तिचं. लता दीदींनी पहिल्यांदा लाईव्ह गाणं, लाईव्ह कधीही लता दीदी म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये लाईव्ह गायच्या. मुहूर्ताचा शॉट माझा मेहबूब स्टुडिओमध्ये, रेड कार्पेट, अगदी रोड पासून रेड कार्पेट टाकलेलं वगैरे, असं सगळं मी ते सगळं केलं होतं. आणि लता दीदी गाणार आहेत. लता म्हणाले, अरे तू मराठी आपली मुलगी आहेस, तू बनवते पिक्चर, मी लाईव्ह गायला येते तुझ्या. आणि आम्ही सगळे, लता दीदी आलेल्या, लता दीदी बसल्यात, म्युझिक डायरेक्टरचा पत्ताच नाहीये. आता येतात, हे फोन करतात, ते फोन करतात, याचा पत्ताच नाहीये. म्युझिक डायरेक्टरचा फोन घ्यायला तयार नाही तो माणूस. काय कळे ना काय झालंय. आणि खूप वेळ लता दीदी मला उलट सांगतात, तू काही चिंता करू नका, मी आहे ना, मी बसले ना. पण मला अतिशय वाईट वाटलं. आणि खूप वेळ झाला, 2 तास झाले असे. आणि नंतर मी सांगितलं, नाही दीदी आपण असं करूया. बोले नाही तू असं कर, आपण नेक्स्ट नंतर करूया कधीतरी, काय तू चिंता करू नकोस. म्हटलं नाही दीदी, हे पिक्चर बंद. तुम्ही इथे एवढा जो मान दिलाय मला, आणि त्या लता मंगेशकर वाट बघते, म्युझिक डायरेक्टर येत नाहीये, हे पिक्चर बंद. बरोबर. आणि मी पिक्चर बंद केलं ते पिक्चर. त्याच्यानंतर मी कानून केलं अजय देवगणला घेऊन. मग लता दीदींनी 7 गाणी माझी, म्हणजे एवढा मोठा अल्बम, म्हणजे नौशादजी वगैरे असताना दीदी 7-7, 8-8 गाणी गायची एका पिक्चरला. पण नंतर कधीही त्यांनी एवढी गाणी गायली नाही. पण लास्ट अल्बम आहे लता दीदींचा, माझ्या पिक्चरच्या कानूनचा. 7च्या 7 गाणी लता दीदींनी गायलेत. सुषमाताई, खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे एक बाई एवढ्या डॅशिंगली उभी राहते. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आज मीही 9 चित्रपट निर्माण केले आहेत. आमच्या आधीच्या पिढीमध्ये स्मिता तळवलकर होत्या, त्यांनी चित्रपट निर्माण केले. परंतु स्त्री निर्माती म्हणून पहिलं नाव घ्यायचं असेल तर सुषमा शिरोमणी यांचंच घ्यावं लागेल. नाही, जे ड्यू आहे ते द्यायलाच पाहिजे. मी नेहमी लोकांना सांगते
की पहिलं जर कोणी निर्माती म्हणून उभी राहिली असेल आणि सगळं, कारण का मला माहितीये ना, मी एवढे पिक्चर निर्माण केले तेव्हा ते काय सगळं झेलायला किती पडतं त्रास. आपल्याला, लोक मुद्दामून कसे त्रास द्यायला त्रास येतात आणि कधी हा विचार करत नाही. एक तर स्त्री म्हटल्यानंतर टेकन फॉर ग्रँटेड हे पटकन घेतलं जातं, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा विचार करत नाहीत की अरे तिला आत्ताला एवढी व्यवधानं सांभाळायची आहेत, आपण तिला सहकार्य केलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा काही लोक सहकार्य करणारी भेटली. म्हणजे सहकार्य म्हणजे काही फायनान्शियल सहकार्य नसतं, परंतु तुम्ही एक बघितलं पाहिजे की बाबा एक बाई एवढी उभी राहते, कॅमेरा बघते, हे बघते, अरे सूर्य मावळतीला आलाय, चला लवकर लवकर हा शॉट आपल्याला त्याच्या आत घेतला गेला पाहिजे. आणि ह्याचं जे काही टेन्शन असतं, जे आपल्याला इथे आणि इथे त्रास होतो, परंतु अशा वेळेला एक हात आपल्या इथे खांद्यावर ठेवून कोणी तू मी आहे पाठीशी असं म्हणणारा एक कोणतरी असला तर आपल्याला किती हायसं वाटतं. म्हणून तर शांताराम बापू अण्णा मला वाघीण बोलायचे. त्यांनी माझं नाव वाघीण ठेवलं होतं. म्हणजे माझं तेवढं सोडून बोललं त्यावेळेस साऊंड निगेटिव्ह चालायची ना. हो हो, निगेटिव्ह. आणि शांताराम बापूंचं जे शांत किरण स्टुडिओ आहे तिकडे ते माझं साऊंड खराब झाला होता. आणि आता तिकडून साऊंडचे पैसे परत किंवा साऊंडचा डब्बा घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. कोण मागणार त्यांना की तुम्ही माझा साऊंडचा डब्बा द्या किंवा माझे पैसे द्या म्हणून. तर कोणाची हिंमतच होईना. मी म्हटलं नाही, मी तर घेणार. हे काय म्हटलं, त्यांनी त्यांच्या स्टुडिओचं म्हटलं एक पैसा राहिला तर आपण देतो की नाही. त्यांनी नुकसान केलं, त्यांनी माझं द्यायला पाहिजे, माझं टीन द्यावं किंवा माझे पैसे द्यावेत. तर मग ते मी रोज सांगायची, त्यांना सांगा मी भेटायला आले, त्यांना सांगा मी भेटायला आले. मी रोज त्यांना तो निरोप जायचा. आणि त्यांनी सेरामध्ये पाहिलं होतं. सेरामध्ये जेव्हा शूटिंग चालायचं तर त्यांची एक पद्धत आहे की ज्यांचा शॉट नाही आहे त्यांनी बाहेर जायचं, पण मी जायची नाही. मग ते नेहमी सांगायचे असं करायचं. हो. तर मी ते तिकडून बघत असतील तर कोणीतरी सांगायला आलं की मी बोलायची नाही, मी नाही जाणार बाहेर. तर त्यामुळे त्यांच्या डोक्यात राहिलेली. आणि त्यानंतर मग मी ऍक्टर झाले, प्रोड्युसर झाले, पण त्यांच्या डोक्यात होतं ते. आणि नंतर ते एकदा आले असे चालत, चालले होते असे रप 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 चालत. तर हा बोल, काय तुला पैसे पाहिजेत? म्हटलं नाही, माझी साऊंड खराब झालेली आहे. तू म्हणजे ना, तू अगदी हट्टी मुलगी आहेस, वाघीण आहेस, वाघीण. आणि नेहमी बोलायचं अरे हिचं नाव आजपासून वाघीण असं. मग त्यांनी दिला तो डब्बा, म्हणजे साऊंड निगेटिव्हचं आपलं हे दिलं. आणि तेव्हापासून ते मला वाघीणच बोलायचे. नाही, कारण मी पण या क्षेत्रात वावरताना मला एक अतिशय चांगला अनुभव आला. ते म्हणजे साजिद नडियादवाला आहे, त्यांचे फादर जे आहेत ते, त्यांचा इकडे स्टुडिओ आहे आणि तिकडे आपलं सगळं साऊंडचं काम वगैरे हे ते सगळं चालायचं, तर मिक्सिंग वगैरे सगळं तिकडे चालायचं. तर मी कायम तिकडे जाऊन बसायची. इवन मोना कपूर जी अर्जुन कपूरची आई आहे ती पण कायम तिथे असायची. आणि मी कायम 7च्या शिफ्टला 7ला तिथे हजर, कारण मी डिरेक्ट करायची स्वतः. तर त्याच्यामुळे पण जेव्हा लोक बघतात ना तुम्हाला काम करताना, तेव्हा त्यांना कळतं की नाही, शी इज द ओनली लेडी हू कम्स अँड हू वर्क्स. आणि त्याचा मान ठेवला जातो. आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी एक बघितलेलं आहे, जेव्हा तुम्ही स्वतः काम करता, आणि आपण अशा आहोत, आपण मराठी मुली आहोत, आपल्याला अगदी झाडू मारण्यापासून ते काही करायचं झालं असलं तरी एकदा चित्रपट निर्मितीमध्ये आपण पडलो की बस, मग काय म्हणतात तसं अगदी झाडू मारण्यापासून ते पार. माझ्या ह्याच्या गुलछडी सिनेमामध्ये अशोक सराफच्या घरी मी जाते आणि अशोक सराफ ते काही ताट वगैरे साफ करतोय की आज माझ्या घरी गुलछडी येणार आहे वगैरे वगैरे. तो जो सेट पाहिजे होता मला, कारण तिकडून ती रागारागाने निघते, मग ती 2 बैल बांधलेले, त्यांच्याबरोबर आमचं सीन आहे, तू बोल रे सोन्या, तू बोल रे वगैरे वगैरे आहे. ते शेत पाहिजे मला, ते सगळं पाहिजे होतं. आणि मला असं वाटलं नाही, हे इंडोर शूटिंग याचं काही खरं नाही याचं. तर मला आवडलं एक गोठा. हा, जिकडे सगळी बैल वगैरे बांधतात. मी म्हटलं मला ह्या गोठ्यामध्ये शूटिंग. मग तिकडे चूल मांडली आणि नेमके आमच्या डायरेक्टर आजारी पडले. त्यांचा असिस्टंट पोरगा होता, तेवढा काही म्हणजे शार्प नव्हता. करू की नको, करू की नको, घाबराय असा. तर काही नाही, आम्ही चूल मांडली तिकडे, मीच सारवलं सगळं, मीच पेंट वगैरे लावला भिंतीला. आणि त्या बैलांना, समोरच्या झाडांना 2 बैल बांधली आणि आम्ही सीन केला.
तर असं काही नाही. मला तर इव्हन तनुजा माझ्या आई झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये गुलछडी सिनेमामध्ये हा. मला वाटतं. तर एका शूटिंगला काय माहित नाही त्या आर्ट डायरेक्टर आपलं फायटरच्या माझ्या हम्म. कोणाबरोबर तरी स्टाफमध्ये काहीतरी भांडण बिंडण झालं हम्म. त्याचं त्या फाईट मास्टरचं. हम्म. आणि तो म्हणा नाही हमको अभी क्या भी तिकीट दो हम अभी क्या भी जाएगा. हा, ते एक फार ऐकायलाच असतं. तयार हा, नाही तो, ते फार असतं. ऐकायलाच तयार नाही. खूप समजवलं त्याला, हम्म. अरे जाऊ दे रे बाबा, होतं असं शूटिंग मध्ये, ऐकायला तयार नाही. म्हटलं द्या रे याला तिकीट, जाऊ द्याला. हम्म. संपूर्ण शूटिंग आहे तू गुलछडी बघ, ते सगळं तो मुलीला घेऊन पळतोय विलन हम्म. आणि तनुजा मागे पळते वगैरे, ऍक्शन वगैरे सगळे आहे, ती सगळी मी घेतले. नो फाईट मास्टर. ग्रेट ग्रेट. माझं कुठचंही काम कोणामुळे हे कधी थांबलेलं नाहीये. सब कुछ शिरोमणी असं म्हटलं. म्हणूनच नाव तुझं शिरोमणी आहे. बरं, चित्रपट क्षेत्रामध्येच पुढे जाऊन इम्पा असेल किंवा फिल्म फेडरेशन असेल किंवा NFDC असेल, सर ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये कसं काय म्हणजे जाणं झालं? आणि आता तर यू आर सो त्याच्यामध्ये तुम्ही कार्यरत आहात. खूप आहे त्याच्यामध्येच. त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आयुष्य Yes. ह्याच्याकरता गेलं की नुकतंच माझा भिंगरी सिनेमा हिट झाला होता. आणि एका सिनेमामध्ये एक त्यांचं नाव मंडलोई साहेब म्हणून होते. त्यांनी कडचा तरी एक लहानसा सिनेमा बनवला होता आणि त्यांनी मला त्या सिनेमामध्ये एक डान्सचं काम दिलं होतं. म्हणजे नुकतीच शाळेमध्येच होते मी आणि त्यांनी डान्स करायला लावला होता. आणि येणं जाणं घरी, त्यामुळे त्यांचं होतं घरी. ते एक दिवस एक पेपर घेऊन आले माझ्याकडे आणि बेटा ये साइन करो, ये साइन करो. बोला क्या है क्या है? नाही तू साइन कर, मी सांगतोय ना तुला, साइन कर. आणि तो इम्पाचे इलेक्शनचा फॉर्म होता. ओके. मला तर काही माहिती नव्हतं की इम्पा काय आहे आणि काय नाही आहे. प्रेक्षकांसाठी सांगते, इम्पा म्हणजे ऑफकोर्स इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन ही आमच्या इंडस्ट्री मधली एक ऑर्गनायझेशन आहे जे सगळ्यांचे ग्रीव्हन्सेस, सगळ्यांची भांडणं सोडवायचं. नाही असं नाहीये. तुम्हाला सांगायला मला खूप म्हणजे प्रेक्षकांसाठी गोष्ट, ही जी बॉडी आहे ही प्रोड्युसर्सची बॉडी आहे आणि 1937 ची बॉडी आहे. म्हणजे आपला देश स्वतंत्र नव्हता झाला तेव्हापासूनच, म्हणजे तेव्हाचे पहिला बोलता चित्रपट जो झाला ते सुद्धा आमचे चेअरमॅन होते ह्या संस्थेचे. आणि तेव्हापासूनच हे प्रोड्युसरची बॉडी चालू आहे आणि सगळ्यात मोठी आणि सगळ्यात नामचीन आणि सगळ्यात प्रोड्युसरसाठी रातोरात काम करणारी बॉडी ही आहे. आणि खूप मोठी मोठी कामं करतात. आता कान्स फेस्टिवलला प्रोड्युसर्सला घेऊन जातात. आताच मी फोटो पाहिला, यू हॅड बीन देअर ना, आताला गेली होती. खूप म्हणजे ही संस्था फार मोठं काम करतात. आताचे आमचे जे प्रेसिडेंट आहेत, त्याच्या अगोदरचे प्रेसिडेंट आहेत आणि मोठमोठे लोक प्रेसिडेंट झाले. शांताराम बापू होते, मेहबूब खान होते, पुष्कळ मोठे मोठे लोक ह्याचे प्रेसिडेंट झालेले. नर्गिस होत्या, स्मिता ठाकरे होत्या आणि मी पण प्रेसिडेंट होते सांगायला. मी पण प्रेसिडेंट मला माहिती आहे. आणि यू वर देअर फॉर द ऑस्कर कमिटी ऑल्सो. हो ऑस्कर कमिटीला पण होते. आणि लगान चित्रपट हा पाठवला त्यावेळेस अशोका शाहरुख खानचा आणि लगान आमिर खानचा, ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होतं आणि त्यावेळेस बरीचशी मजा होती त्यावेळेस. पण मी लगान साठी आमच्या कमिटीला हे केलं आणि कमिटीने लगानला चूज केलं होतं. येस, म्हणजे मी ते मला कुठेतरी वाचल्याचं स्मरत होतं ते. आणि ऍट द सेम टाइम NFDC असेल किंवा दुसऱ्या पण फिल्म फेडरेशन्स असतील, या पण संस्थांशी तुम्ही इव्हन जी FFI म्हणून आहे, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया, त्याला FFI म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये. तर त्या संस्थेवर पहिली महिला आहे मी ज्याची ऑनरेबल जनरल सेक्रेटरी होते. इव्हन इम्पा मध्ये पण इलेक्टेड होणारी प्रेसिडेंट जी आहे ती मी आहे प्रथम. अरे वा, इट्स अ ऑनर. म्हणजे बरं, आता मी प्रेक्षकांना सांगते की मी जेव्हा फोन केला तेव्हा मॅडम एकदम बिझी असतात आणि मॅडम संध्याकाळी बिझी, मॅडम सकाळी बिझी, मॅडम दुपारी बिझी, मॅडम एवढं बिझी राहून
स्वतःसाठी वेळ कधी काढता? नाही असं काही नाही आहे. म्हणजे मी लोकांना माहित पण नाही आहे, प्रेक्षकांना काही लोकांना तर असं वाटतं सुषमा शिरोमणी गेल्या कुठे, सुषमा शिरोमणी आहेत की नाही, पण त्यांना हे माहित नाहीये की मला 1 तास ही अर्धा तासही वेळ नाहीये. मी एवढी कामं करते आणि मला असं वाटतं की मला खूप माझ्या प्रेक्षकांनी दिलंय बाबा, तुम्ही लोकांनी मला भरपूर दिलंय. तर आता मला असं वाटतंय की मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मी प्रेक्षकांसाठी, प्रोड्युसरसाठी, तुम्हाला खरं वाटेल, जेव्हा मी इंपामध्ये आले, मोठी मोठी लोक, गुलशन राय पासून तर बोनी कपूरचे वडील, असे मोठी GP वगैरे आमची कमिटी, एवढ्या मोठ्या लोकांची कमिटी असायची. आणि मी नुकतीच ते मी म्हटलं भिंगरीमधून नुकतीच आलेली. आणि तिकडे आपले प्रोड्युसर आहेत डिस्को डान्सरचे बी सुभाष वगैरे, त्याची काहीतरी अडचणी, आणि त्याला एवढं येऊन ओरडायचे असं आहे की तुम्ही लोक आमचं काही करत नाही, आम्हाला असा त्रास होतो. म्हणजे तेच काय असे बरेचसे लोक. आणि मला असं वाटायचं की इकडे काय होत कसं नाहीये, काय होत कसं नाहीये. आणि गफारबाई तुम्ही जे बोललात ना, गफारबाई वगैरे, तर अशी मोठी लोक, आणि काही म्हणजे प्रोड्युसर येऊन ओरडायचे तिकडे, आणि असं वाटायचं कोणी यांच्यासाठी काही करत नाही कोणी त्यांचा. तर मी त्याच्यामध्ये जेव्हा पडले की नाही आपण आता काहीतरी करायला पाहिजे. हे कसे एवढे मोठे लोक, ज्यांचं पिक्चर ते काय होतं डिस्को डान्सर, कुठे आम्ही ते वरळीला, माझ्या आई बरोबर वरळीला आम्ही सिनेमा ब्लॅक तिकीट मध्ये बघायला गेलेले, असे डायरेक्टर इकडे बिचारे तळमळतायत. तर मग मला असं वाटलं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि तेव्हा माझ्याकडे खरं पाहिलं तर अक्षय कुमार साईन होता, माझ्याकडे बॉलिवूडचे मोठे मोठे लोक साईन होते. पण मी माझं आयुष्य मी इकडे घालवलं की नाही आपण आता ह्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे. मग कोणी का असे ना, मराठी असो किंवा काही असो. असं नाही की मी इंपामध्ये आहे तर मराठीच्या लोकांसाठी काही करत नाही. जेव्हा गव्हर्नमेंटकडे जातो तेव्हा मराठी इंडस्ट्रीसाठी पण आम्ही खूप काही नवीन नवीन प्रतिभाताई पाटीलांची पण भेट घेतली होती. तेव्हा आपल्या इंडस्ट्रीमध्ये पायरेसी फार भयंकर पायरेसीच्या अगेन्स्ट. तेव्हा मी प्रतिभाताईंच्या बरोबर पूर्ण आमच्या FFI ची मीटिंग घेतलेली. आणि प्रतिभाताईंनी पण एवढं सल्यूट आहे प्रतिभाताईंना, त्यांनी इमिजिएटली एवढा मोठा एक रूल आणला की जो माणूस पकडला जाईल त्याला काही बेल नाही, काही नाही, काही नाही, असं त्यांनी एक हे आणलं. तर प्रतिभाताईंनी पण खूप मदत केली होती. तर असं नाहीये की मी फक्त काही हिंदी इंडस्ट्रीसाठीच करते वगैरे, असं नाही, पूर्ण इंडस्ट्रीसाठी करते. आजही कुठची इंडस्ट्री असू दे, मग ते गुजराती असू दे, पंजाबी असू दे, मराठी असू दे, सगळ्यांसाठी. किती वर्ष झाली या सगळ्या संस्थेमध्ये आता? आता मला इंपामध्येच मला कमीत कमी 43-44 वर्ष झाले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हापासून मी उभी आहे तेव्हापासून मी जिंकते. आमच्याकडे इलेक्शन होतात आणि इंपाची इलेक्शन म्हणजे अगदी बापरे बाप, अगदी जसे काय मोठे मोठे इलेक्शन असतात. त्याच्यामध्ये मी आजपर्यंत त्यांचे, बॉलिवूडच्या लोकांचे, इंडस्ट्रीच्या लोकांचे मी खूप आभार मानते. आजही मला ते हायेस्ट वोटनी जिंकवतात. कधी एखादं हायेस्ट वोट नसेल, एखादं कोणीतरी हायेस्ट की नाही ह्यावेळी सुषमा शिरोमणीला नाही मिळालं पाहिजे, आपण प्रयत्न करायचा, तर पण जिंकते मात्र. तर आज 40-43 वर्ष झालेली आहेत. आजही पहिल्यापासून आजही मी ह्या इंडस्ट्रीमध्ये इलेक्टेड मेंबर म्हणून आहे. आणि खूप मराठी लोकांना मी आणलं ह्याच्यामध्ये, अभिमान आहे मी त्यांना आणलं. मी म्हटलं की नाही मीच का मराठीमधली एकच आहे. मी विजू कोंडकेला आणलं, दुसऱ्या लोकांना आणलं, पण ते राहिलेच नाहीत. म्हणजे जो असतो ना चिकटपणा पाहिजे, जो सुषमा शिरोमणीने एकदम म्हणतात ना एकदम लढून राहिलेली आहे, तशी ते राहिले नाही. तर आज इंडस्ट्रीमध्ये खूप प्रेम करतात लोक. आणि मी इंडस्ट्रीसाठी खूप सोशल वर्क करते, खूप सोशल वर्क करते. मग त्या सोशल वर्कची मी काय नावं घेत नाही किंवा कशी मदत करते ते मी सांगत नाही, पण त्यांच्या अडचणीला उभी राहते. मी जेव्हा जेव्हा पाहिलेलं आहे तेव्हा तेव्हा लाईक यू आर बीन द की पर्सन इन द, म्हणजे फिल्म फेडरेशन असेल किंवा फिल्म फ्रॅटर्निटीमध्ये कुठल्याही गोष्टी असल्या तर त्याच्यामध्ये तुमचं नाव हे आज इतके वर्ष तिथे घेतलं जात आहे आणि ते गाजतंय. आता नुकताच तुम्ही एक चित्रपट लिहायला घेतलाय
हो. त्याबद्दल आम्हाला सांगा. आता मी एक ऑफकोर्स तोही फिमेल ओरिएंटेड आहे. त्याचं नाव पण तुम्हाला जरा ऐकून हे वाटेल. त्याचं नाव आहे बाईगिरी. अच्छा, भाईगिरी नाही, बाईगिरी. बाईगिरी आहे. अरे वा, जोरात जोरात जोरात. तर त्याचा तो सब्जेक्ट आता त्याचं वर्क चालू आहे आता. आणि तो हिंदी आणि मराठी दोन्हीत होणार आहे. अरे वा 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 वा. तुम्हाला येणाऱ्या तुमच्या सर्व कार्यासाठी भरभरून शुभेच्छा. आणि आज तुम्ही माझ्या या शो मध्ये आलात आणि माझ्या शोची शान वाढवली असं मी म्हणेन. धन्यवाद. सो थँक्यू सो मच फॉर धन्यवाद. दॅट. आणि माझ्या प्रेक्षकांना पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सुषमाताई, आज तुम्ही माझ्या या पॉडकास्ट मध्ये आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. ह्याची काय आवश्यकता होती. छोटस. खूप खूप थँक्यू. धन्यवाद.